इशिका बेटा, तू अजून उठली नाहीस का? चल लवकर उठ बरं, अजून बरेच काम आवरायचे पडले आहे. वा, काय जमाना आला आहे. सारे घर येणाऱ्या पाहुण्यांची खातिरदारी करण्यात व्यस्त आहे आणि जिच्यासाठी पाहुणे येणार आहेत तीच अजून झोपलेली आहे. सुरेखा यांनी इशिकाला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला. तिचे कपडे वर गेले होते. त्यांनी तिचे कपडे व्यवस्थित केले. झोपेत तिने अर्धे डोळे उघडले आणि डोळे मिचकावत म्हणाली, प्लीज आत्या, मला अजून 5 मिनिटे झोपू दे. 5 मिनिटांनी मी नक्की उठेन. तिच्या अंगावरचे ब्लँकेट ओढत तिची आत्या तिला म्हणाली, मला तुझे 5 मिनिटे चांगलेच माहीत आहे. इशू बेटा, आता लवकर उठ. वहिनी आल्या तर तुझे काही खरे नाही. मग मी तुमच्या दोघींच्या मध्ये पडणार नाही. इशिका वाकडे तिकडे तोंड करून उठते आणि म्हणते, आत्या, मला फक्त रविवारचा एकच दिवस आराम मिळतो. पप्पांना सुद्धा मुलाकडच्यांना आजच बोलवायचं होतं का? त्यांना दुसरा दिवस मिळाला नाही का? मग इशिका तिच्या आत्याच्या गळ्यात हात घालत म्हणाली, आत्या, माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण मुलाकडच्यांना फोन करून काहीतरी कारण सांगू आणि आजचा हा बघण्याचा कार्यक्रम कॅन्सल करू. हे ऐकून सुरेखा यांनी इशिकाचा हात आपल्या गळ्यातून काढला आणि म्हणाल्या, तशी पण आयडिया काही वाईट नाही, पण त्यांना आपण कार्यक्रम कॅन्सल करण्याचे कारण हे सांगणार का? आमच्या इशूला आज पुरेशी झोप मिळाली नाही, त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम कॅन्सल करत आहोत. त्यानंतर त्या इशिकाच्या कपाळावर हात मारत म्हणाल्या, हट वेळी कुठली, लग्न होईल पण तुझा बालिशपणा कमी होणार नाही. सुरेखा मागे वळताच इशिकाने त्यांना मागून दोन्ही हातांनी धरले आणि म्हणाली, मला नाही करायचे लग्न वगैरे. मला नेहमी माझ्या आत्यासोबत राहायचे आहे, जी माझी खास मैत्रीण आहे. येऊ दे त्या मुलाला, बघतेस त्याच्याकडे. त्यांनी स्वतःहून मला रिजेक्ट केले पाहिजे. यावर तिची आत्या तिच्याकडे वळते आणि प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणते, हे बघ इशू बेटा, तू असं काही करणार नाहीस. त्यांच्यासमोर तू खूप प्रेमाने आणि सभ्यपणे वागशील. पण आत्या, इशिका आता पण वगैरे काही नाही. मी जेवढे सांगितले आहे तेवढे कर. आत्या, तू पप्पांना पटवून देऊ शकत नाहीस का अजून 1 वर्ष थांबायला? या लोकांना माझ्या लग्नाची एवढी घाई कसली झाली आहे तेच समजत नाही. बेटा, हे स्थळ खूप चांगलं आहे. अशी चांगली स्थळ पुन्हा पुन्हा येत नाहीत. आणि मला सांग, तुला आता लग्न का करायचं नाही? काही प्रॉब्लेम आहे का? मग इशिका जरा गंभीर स्वरात म्हणाली, आत्या, तू मला सांगू शकतेस का तू लग्न का केलं नाहीस? इशिकाच्या तोंडून हे ऐकून तिची आत्या नजर चोरत म्हणाली, इशू, तू पुन्हा तोच प्रश्न करत आहे. इथे माझ्या नाही तुझ्या लग्नाचा विषय चालू आहे. यावर इशिका हट्टी होऊन म्हणते, नाही आत्या, आज तर तुला सांगावंच लागेल की तू लग्न का केलं नाहीस. मगच मी या लग्नाला तयार होईल. इशू बेटी, आता हे सर्व सांगायला माझ्याकडे वेळ नाही. अजून खूप काम बाकी आहे. वहिनी मला आवाज देतील. मग इशिकाच्या हट्टीपणामुळे आत्या तिला म्हणाली, ठीक आहे, मी तुला हे सर्व नंतर सांगेन, जेव्हा मला मोकळा वेळ मिळेल. सध्या वेळ नाहीये बाळा. आत्या, नक्की ना? तू मला सर्व सांगशील ना? मला प्रॉमिस कर. हो माझी आई. आता लवकर जा आणि आंघोळ वगैरे करून तयार हो. मी तुझ्यासाठी नाश्ता तयार करते. इशिका तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिचे वडील प्रायव्हेट राजवीर बँकेत मॅनेजर पदावर कार्यरत होते, तर आई अलका या गृहिणी होत्या. इशिका तिच्या आईवडिलांची लाडकी होतीच, पण तिच्या आत्याची सुद्धा ती खूप लाडकी होती. सुरेखा यांनी घरातल्यांच्या लाग दबावानंतरही लग्न केले नाही. त्या सरकारी शाळेत शिक्षिका होत्या. इशिका आणि सुरेखा या दोघींचे प्रेमळ नाते शब्दात व्यक्त करता येणार नाही. त्या दोघी एकमेकींच्या मैत्रिणी असल्यासारखे राहत होत्या. इशिकाचा जन्म झाला तेव्हा सुरेखा या फक्त 10 वर्षाच्या होत्या. त्यांची सकाळही आपली लाडकी भाची इशिकापासून सुरू व्हायची आणि संध्याकाळी तिच्या सोबतच संपायची. शाळेतून आल्यावर सुरेखा पूर्ण दिवस तिच्या सोबत घालवायच्या. ती रडायची. वहिनी तिला उचलून घेण्याआधीच सुरेखा तिला उचलून आपल्या कुशीत घ्यायच्या. जेव्हा ती सुसू करायची तेव्हा स्वतः तिच्या डायपर चेंज करायच्या. इशिकाला भूक कधी लागते, झोप कधी लागते, तिला कधी खेळावेसे वाटते, हे सर्व तिच्या आईपेक्षा सुरेखा यांना चांगले माहीत होते. इशिका शाळेत जायला लागली तेव्हा सुरेखा या तिला शाळेसाठी तयार करायच्या. जेव्हाही तिला कोणत्याही विषयात कमी मार्क्स यायचे आणि तिला मार्कशीट तिच्या आई किंवा वडिलांपासून लपवायचे असेल तर ती सरळ आत्याकडे यायची आणि निरागसपणे म्हणायची, प्लीज आत्या,
ही शेवटची वेळ आहे. यापुढे मला नक्कीच चांगले मार्क्स मिळतील. कधी कधी दोघीही एकमेकींच्या भावना व्यक्त करण्यासाठी एकमेकींच्या मैत्रिणी व्हायच्या. कालांतराने हे प्रेमळ नातं अधिकच घट्ट होत गेलं आणि सुरेखा यांनी आपले D.Edचे शिक्षण पूर्ण करून गव्हर्नमेंट जॉब मिळवला. इशिका सध्या ग्रॅज्युएशनच्या 3ऱ्या वर्षात शिकत होती. आता तिचे वडील तिच्यासाठी मुलगा शोधत होते, जेणेकरून तिचे लग्न ठरेल. तोपर्यंत तिचे शेवटचे वर्षही संपेल. आज तिला मुलगा पाहायला येणार होता आणि इशिका उठायचे नाव घेत नव्हती, कारण तिला रविवारची झोप न मिळाल्याबद्दल खूप वाईट वाटत होते. तिकडे मुलाकडच्या घरचे इशिकाच्या घरी यायला उत्सुक होते. मुलगा त्याच्या वडिलांना म्हणाला, पप्पा बघा ना, मम्मी तयार व्हायला किती वेळ लावते. कोणीतरी तिला सांगा की आपण तिच्यासाठी नाही तर माझ्या नात्यासाठी जात आहोत. मग विनयची धाकटी बहीण नुपूर म्हणते, कदाचित मम्मीचा गैरसमज झाला असावा. यावर विनयचे वडील ओमप्रकाशजी, विनय आणि नुपूर हे तिघेही जोरात हसायला लागतात. दरम्यान विनयची आई सारिका या तयार होऊन खोलीतून बाहेर येतात आणि म्हणतात, मला माहीत आहे तुम्ही तिघेही माझ्याबद्दल वाईट बोलत होते. तितक्यात ओमप्रकाशजी म्हणतात, अगं वाईट नाही, उलट आम्ही तुझी स्तुती करत होतो. या वयातही तू अप्रतिम दिसत आहेस. हे बोलून ओमप्रकाशजी आपल्या मुलाकडे बघून डोळे मिचकवतात. मग दोन्ही मुलं गुपचूप हसायला लागतात. सारिका या सगळं दृश्य बघतात आणि त्यांचे काळे दाट केस हलवत म्हणतात, मला सगळं माहीत आहे की तुम्ही माझ्या सौंदर्यावर जळता. माझ्याकडे पाहून तुम्हाला वाटत असेल की या वयातही मी इतकी हॉट आणि सुंदर कसे काय दिसते. मग विनयचे वडील म्हणतात, सारिका तुझं अगदी बरोबर आहे आणि मी इथे लटकते पोट आणि अर्धे पांढरे झालेले केस घेऊन फिरत आहे. तितक्यात विनय त्यांच्या वडिलांचे बोलणे मध्येच थांबवत म्हणतो, हो पप्पा, हे खरं आहे की आई सध्या खूप छान दिसते. यावर ओमप्रकाशजी म्हणतात, हो बेटा, म्हणूनच मी नेहमी तुझ्या आईचे कौतुक करत असतो. तिला माझ्यावर विश्वास बसेल तेव्हा ना. साडीच्या मिऱ्या जुळवत सारिकाजी म्हणाल्या, माझ्या मुलासाठी मुलगी पाहायला जात आहे तर मग दुरूनच मुलीकडच्यांना समजले पाहिजे की ही मुलाची आई आहे. विनय घड्याळात वेळ बघतो आणि मग निघायला सांगतो. सारिकाजी प्रेमाने आणि गमतीने विनयचे कान ओढतात आणि म्हणतात, बघितलं का तुमचा मुलगा मुलगी पाहण्यासाठी किती उतावळा झाला आहे. यावर ओमप्रकाशजी खांदे उडवत म्हणतात, मी आता माझ्या मुलाला काय सांगू. एकेकाळी मी सुद्धा तुला पाहण्यासाठी आतुर झालो होतो. यावर सगळे हसायला लागतात. मग नुपूर म्हणते, आता लवकर चला, नाहीतर आपल्याला खरंच उशीर होईल. विनय आणि नुपूर कारमध्ये संपूर्ण वाटेत भांडत राहतात आणि या गोड आणि आंबट भांडणात सर्वजण इशिकाच्या घरी पोहोचतात, जिथे त्यांचे खूप चांगले स्वागत केले जाते. हॉलमध्ये सगळेजण बोलत बसले होते, पण विनयची नजर फक्त इशिकाला शोधत होती. तिला बघण्यासाठी त्याची उत्सुकता वाढतच चालली होती. इकडे इशिका सुद्धा विनयला बघण्यासाठी खूप उत्सुक झाली होती. दोघांनी अजून एकमेकांचा फोटोही पाहिला नव्हता. तर आजच्या डिजिटल युगात जिथे मुलामुलींना फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल साईटवर एकमेकांची सर्व हिस्ट्री आधीच माहीत होते, पण विनय आणि इशिकाने ना एकमेकांचा फोटो पाहिला होता ना एकमेकांची सोशल मीडियावर माहिती काढली होती. त्यांनी हे सर्व काही त्यांच्या पालकांवर सोडले होते. त्यामुळे दोघेही एकमेकांना बघायला खूप उत्सुक होते. इशिका चहा घेऊन हॉलमध्ये प्रवेश करताच विनयची नजर तिच्यावर खिळलेली. हलकी गुलाबी शिफॉन साडी, कपाळावर छोटीशी काळी टिकली, कानात झुमके, डोळ्यात काजळ, हातात मॅचिंग बांगड्या, हलकासा मेकअप, लांब काळ्या केसांची सैलवेणी आणि झुकलेली नजर. तिला पाहताच विनयच्या हृदयाची धडधड त्याला चुकल्यासारखी वाटत होती. तो फक्त तिच्याकडेच पाहत होता. इशिकाच्या साधेपणाने पहिल्याच नजरेत विनयचे मन घायाळ झाले होते. इशिका विनयच्या अगदी समोर त्याच्या आईच्या शेजारी नजर खाली करून बसली होती आणि विनय सर्वांच्या नजरा टाळून तिच्याकडे बघत होता. इशिकाची नजर विनयवर पडताच ती त्यांच्या पापण्या मिचकवायला विसरली होती. उंच गोरा रंग, कुरळे केस, निरागस चेहऱ्याचा विनय एका नजरेतच इशिकाच्या हृदयाला स्पर्शून गेला. सर्वांनी त्या दोघांना वरती टेरेसवर एकांतात बोलायला पाठवले, जेणेकरून ते दोघे एकमेकांना चांगलं समजून घेतील. दोघेही सावकाश चालत टेरेसवर गेले. दोघेही नर्वस आणि एक्साइटेडही होते. मग काही वेळ दोघांनी सोबत घालवला, गप्पा मारल्या, एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या आणि काही वेळाने दोघेही हसत हसत हॉलमध्ये परतले. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना मिठी मारली, एकमेकांचे अभिनंदन केले, तोंड गोड केले आणि शुभेच्छांची देवाणघेवाण केली.
प्रत्येकजण खूप आनंदी दिसत होता, विशेषतः इशिका आणि विनय. त्यांच्या तर आनंदाला सीमा उरली नव्हती. सुपारी फोडून विनयचे कुटुंब आपल्या घरी परतले. रात्री विनयने ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी त्याच्या आवडते चुलते मोहन काकांना फोन केला. मोहन आणि विनयच्या वयात 10 वर्षांचा फरक असला तरी ते काका पुतण्यासारखे कमी आणि मित्रासारखे जास्त राहत होते. दोघेही सोबत खेळत मोठे झाले होते. जेव्हा केव्हा शेजारची मुलं विनयला मारायची आणि मोहन त्यांच्या लाडक्या भाच्याचा बदला घेण्यासाठी शेजारच्या मुलांशी भांडायचा. मग दोघेही रात्री ओम प्रकाशजींच्या खूप शिव्या खायचे. शाळेत सुद्धा मोहनमुळे विनयला कोणी काही बोलत नसे. विनय देखील याचा फायदा घेत खूप प्रभाव प्रस्थापित करायचा. जेव्हा जेव्हा विनयला जास्तीचे पैसे हवे असतील तेव्हा मोहन त्याच्या खिशातून पैसे देत असे. दोघांची जोडी संपूर्ण परिसरात छोटे मियाँ बडे मियाँ म्हणून प्रसिद्ध होती. विनयने फोन करून मोहनला ही आनंदाची बातमी देताच मोहन यांना खूप आनंद झाला आणि सोबतच त्यांनी विनयला अनेक प्रश्न विचारले आणि म्हणाले, साहेब, आमची भावी सून कशी दिसते? प्लीज मला तिचा फोटो पाठवा आणि लग्नाची तारीख काय ठरवली ते पण सांगून टाका. आणि आता तू तुझा खिसा थोडासा गरम ठेव, कारण मी तुझ्याकडून पार्टी घेणार आहे. मग विनय म्हणाला, अहो काका, तुमच्या प्रश्नांच्या राजधानी एक्सप्रेसला थोडा ब्रेक लावा. मी तुम्हाला सर्व काही सांगेन, पण जरा दम घ्या. सगळ्यात आधी तुम्ही लवकरात लवकर रजा घेऊन घरी या, कारण मला तुमची इशिकासोबत भेट करून द्यायची आहे आणि लग्नाची तारीख देखील तुमच्या आगमनानंतरच निश्चित होईल. याचा अर्थ आमच्या भावी सुनेला भेटण्यासाठी आम्हाला वाट पाहावी लागणार. मग दोघेही हसायला लागतात. ठीक आहे विनय, मी लवकरात लवकर रजा घेऊन घरी येईन. तोपर्यंत बेटा, लग्नाआधीच्या स्वातंत्र्याचा पुरेपूर उपयोग घे. काय काका, तुम्ही पण? मोहन हसायला लागतात आणि म्हणतात, चल आता मला काम आहे, उद्या बोलू. शुभरात्री. शुभरात्री काका. इकडे इशिकाला आठवले की तिने आणि विनयने एकमेकांचे कॉन्टॅक्ट नंबर एक्सचेंज केले नाही. ती कपाळावर हात मारून म्हणाली, ओ शिट. काय झाले इशू? आत्या, मी विनयचा फोन नंबरही घेतला नाही. आता आम्ही एकमेकांसोबत कसे बोलणार? सुरेखा चिडवत तिला म्हणतात, सकाळी तर म्हणत होती की मुलगा येताच त्याला पळवून लावेल आणि आता तुला फोन नंबर हवा आहे. आजकाल लोक किती पटकन पलटतात, नाही का इशू? अगं आत्या, हवे तर तू नंतर माझी मस्करी कर. आधी मला आई किंवा बाबाच्या फोनमधून विनयचा नंबर काढून आणून दे. यावर तिची आत्या म्हणाली, नाही बाबा नाही, मी ही रिस्क घेणार नाही. मग इशिका तिच्या आत्याला विनंती करते, आत्या प्लीज प्लीज प्लीज. मग आत्या म्हणते, ठीक आहे, जर तू एवढी विनंती करत असेल तर मी विनयचा नंबर घेऊन येते, पण त्या बदल्यात मला काय मिळेल? यावर इशिका म्हणते, त्या बदल्यात मी तुला एक सुंदर किस्सी देईल. चल हट, आता हे किस्सी विस्सी हवे तर तुझ्या विनयला दे. यावर ती लाजते आणि तिचा चेहरा दोन्ही हातांनी लपवते. मग तिची आत्या म्हणते, अरे आता आमच्या इशूला पण लाज वाटायला लागली का? हे ऐकून इशिकाने लगेच सुरेखा आत्याला मिठी मारली. सुरेखा आत्या गुपचूप त्यांच्या भावाच्या फोनवरून विनयचा नंबर मिळवून इशिकाला देतात. अशा प्रकारे विनय आणि इशिकाची फोनवर प्रेमळ बोलण्याची मालिका सुरू होते. रात्रीचे दोघेही तासनतास फोनवर गप्पा मारायला सुरू करतात. एकमेकांना अधिक जवळून ओळखतात. कधी प्रेमाने, कधी रागाने, कधी कडू तर कधी गोड. असे बोलत असताना महिनाभरातच त्यांच्यात चांगली मैत्री निर्माण होते. आता दोघेही एकमेकांना चांगले समजू लागले होते. काहीही न बोलता त्यांना एकमेकांच्या मनाची अवस्था कळू लागते. आता अजून किती दिवस फोनवर बोलून मग मन भरवणार म्हणून ते दोघेही भेटण्याचा प्लॅन करतात. विनय इशिकाला सांगतो, इशू, पुढच्या आठवड्यात मोहन काका येणार आहेत. तुला माहीत आहे, मी त्यांना वचन दिले होते की तुझी आणि त्यांची फेस टू फेस ओळख करून देईल. नेक्स्ट वीकला माझे काका येतील तेव्हा आम्ही साई मंदिरात येऊ. तिकडून तू तुझ्या आत्याला तुझ्यासोबत घेऊन साई मंदिरात ये. विनयचे बोलणे ऐकून इशिका खुश झाली आणि म्हणाली, विनय, ही खूप चांगली आयडिया आहे. आपण एकत्र खूप मजा करू. इशिका सुरेखा आत्याला तिच्यासोबत यायला राजी करते आणि लवकरच तो दिवस येतो. आज सकाळपासूनच इशिका पक्षासारखी किलबिलाट करत होती, पण माहीत नाही का सुरेखा यांना आज सकाळपासून विचित्र वाटत होते. त्यांना सिमरन सोबत जावेसेही वाटत होते आणि नको सुद्धा वाटत होते. तरीही त्या इशिका सोबत जायला तयार झाल्या. सर्वजण योग्य वेळी साई मंदिरात पोहोचतात. सुरेखा यांची नजर मोहनवर
आणि त्याच्या तुटलेल्या हातावर पडतात. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्यांच्या हृदयाची धडधड वाढू लागली. त्या मोहनकडे पाहत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. तर मोहनची नजर सुरेखा यांच्यावर पडतात. त्यांचे डोळे विस्पारले होते. त्यांचेही हृदय जोरात धडधडू लागले होते आणि कपाळावर घाम येऊ लागला होता. इतक्या वर्षांनी एकमेकांना बघून दोघांना रडावं की हसावं तेच समजत नव्हते. दोघांनाही गोंधळाच्या विचित्र परिस्थितीत अडकल्यासारखे वाटत होते. सुरेखा यांचे मन करते की लगेच मोहनला मिठी मारावी आणि आपल्या सगळ्या तक्रारीचा डबा उघडून त्यांच्या समोर ठेवावा आणि त्याला विचारावे की मला असं एकटीला सोडून तू अचानक कुठे गायब झाला होता. आज त्याला सर्व प्रश्नांची उत्तरे विचारावे असे सुरेखाला वाटत होते. तर मोहनलाही वाटत होते की सुरेखाला आपल्या मिठीत घ्यावे. दोघांचेही मन करत होते की एकमेकांसमोर खूप रडावं आणि आपल्या सगळ्या तक्रारी ओल्या अश्रूंनी धुवून टाकाव्यात. दोघांचे होठ शांत होते पण डोळे खूप काही बोलून गेले होते. दोघांनीही एकमेकांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एकमेकांना फक्त नजरेने दिली होती. सुरेखाची नजर मोहनला विचारत होती की मोहन, तुला तुझे दुःख मला शेअर करणंही योग्य वाटत नाही का? इतकंच प्रेम आणि एवढाच विश्वास होता का माझ्यावर? हीच घटना माझ्यासोबत घडली असती तर तू मला सोडून गेला असता का? मोहनची नजर सुरेखाची माफी मागत होते आणि म्हणत होते की सुरेखा, तुझे भविष्य खराब होऊ नये म्हणून मला हे पाऊल उचलावे लागले. तिकडे विनय आणि इशिका एकमेकांमध्ये मग्न असतात. सुरेखा आणि मोहन एकमेकांच्या डोळ्यात बघत त्यांच्या भूतकाळाच्या सागरात डुबू लागले. हे 18 वर्षापूर्वी घडले होते, जेव्हा सुरेखा BCSच्या पहिल्या वर्षाची परीक्षा देऊन तिच्या आजी आजोबांच्या गावी रामपूरला जाण्यासाठी आनंदाने आपले सामान पॅक करत होती. सकाळी तिच्या वडिलांनी तिला स्टेशनवर सोडले आणि प्रवासात काळजी घेण्यास सांगितले. स्टेशनला उतरल्यावर सुरेखाला तिच्या आजीच्या गावी रामपूरला जाण्यासाठी बस पकडावी लागणार होती. सुरेखा सामान घेऊन बस स्टँडवर पोहोचली आणि रामपूरला जाणाऱ्या बसमध्ये चढली. तिने कंडक्टरला तिकीट मागितले खरं, पण कंडक्टरकडे सुट्टे पैसे नव्हते. तेवढ्यात मागच्या सीटवरून मोठा आवाज तिच्या कानावर पडला. तो आवाज मोहनचा होता. मोहनने सुरेखाला सुट्टे पैशासाठी काळजीत असल्याचे पाहून कंडक्टरला म्हणाला, दादा, या मॅडमच्या तिकिटाचे पैसे माझ्या पैशातून कापून घ्या. ते ऐकून सुरेखाने मागे वळून पाहिले तर त्यांची नजर एकमेकांना इतकी भिडली की ते दोघेही काही क्षण असेच एकमेकाकडे बघत राहिले. मग तेवढ्यात ड्रायव्हरने गाणं लावलं, दो दिल मिल रहे है मगर चुपके चुपके, सबको हो रही है, सबको हो रही है खबर चुपके चुपके, दो दिल मिल रहे है मगर चुपके चुपके. कंडक्टरच्या आवाजाने दोघांची एकमेकांवरची नजर वेगळी झाली. सुरेखा लगेच लाजली आणि तिने आपली नजर खाली केली. फक्त त्या लाजाळू नजरेनेच मोहनच्या हृदयाला आतून घायाळ केले होते. सुरेखाची पुन्हा मागे वळून पाहण्याची हिंमत झाली नाही, पण तरीही तिने हिंमत वाढवली आणि मागे वळून मोहनचे आभार मानत म्हणाली, मला मदत केल्याबद्दल धन्यवाद, पण मी तुमचे पैसे तुम्हाला परत कसे करू? तुम्हाला तर माहीतच आहे की आता माझ्याकडे सुट्टी पैसे नाही आहेत. यावर मोहननेही हसून सुरेखाचे आभार मानून उत्तर दिले, पैसे परत करण्याची काही गरज नाही. तुमच्याकडे पैसे नव्हते म्हणून मी तुमची थोडी मदत केली. सुरेखा म्हणाली, पण हे बरं वाटत नाही. मोहन म्हणाला, यात बरं वाटण्यासारखं काय आहे? गरज पडल्यावर माणूसच माणसाच्या उपयोगी पडतो. तसे पण बघायला गेले तर फक्त 20 रुपयांची तर बाब आहे. मग सुरेखा पुन्हा म्हणाली, 20 रुपये असले म्हणून काय झाले? ते परत द्यायला हवे. मी स्टॉपवर उतरल्यावर सुट्टी पैसे करून तुम्हाला तुमचे 20 रुपये परत देईल. यावर मोहन म्हणाला, हे बघा मॅडम, दुनिया गोल आहे. कोणास ठाऊक पुन्हा कधीतरी आपण भेटू शकतो आणि त्यावेळी कदाचित मला तुमची गरज पडली तर तुम्ही मला मदत करू शकता. मग हिशोब बरोबर होईल. सुरेखाने किंचित हसून हो मध्ये मान हलवली. काही वेळाने कंडक्टरने रामपूर गावाबाहेर बस थांबवली आणि प्रवाशांना उतरण्यास सांगितले. दोघेही रामपूर गावाबाहेर उतरले आणि काही न बोलता शांतपणे आपापल्या वाटेला निघून गेले. सुरेखा तिच्या आजीच्या घरी तर मोहन त्याच्या आत्याच्या घरी आला होता. आजीच्या घरी पोहोचल्यावर सुरेखाचे खूप छान स्वागत झाले. तिच्या मामाची 2 मुले, 8 वर्षाचा टिंकू आणि 10 वर्षांची रिया यांनी ती येताच तिला मिठी मारली. संध्याकाळी सुरेखा मुलासोबत गच्चीवर गेली.
तेव्हा तिची नजर समोरच्या घराच्या अंगणात मुलासोबत खेळणाऱ्या मोहनवर गेली. त्याला पाहून तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता की हा तोच मोहन आहे ज्याने तिची मदत केली होती. मोहनचीही नजर नकळत सुरेखावर पडली. दोघांच्याही डोळ्यात एकमेकांबद्दलच्या भावना वेगळ्या होत्या. ती रात्री झोपण्यासाठी बेडवर पडली तेव्हा त्याचा चेहरा सुरेखाच्या डोळ्यासमोर तरळत होता. पण तिला कुठे माहीत होते की तिची जी अवस्था आहे तीच अवस्था मोहनची सुद्धा झाली होती. दुसऱ्या दिवशी मामांनी सुरेखाला समोरच्या काकूंच्या घरातून पितळी परात आणायला सांगितले. तेच घर मोहनच्या आत्याचे होते, ज्यांचे नुकतेच लग्न झाले होते. समोरच्या घरात जायला सांगितल्याचे ऐकून तिच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. सुरेखा त्यांच्या घरी गेली. दरवाजा उघडा होता म्हणून ती लगेच घरात शिरली. तिला मोहन स्टूलवर उभा राहून रॅकवर काहीतरी शोधताना दिसला. सुरेखा एवढंच म्हणाली, काकू, मामीने परात मागितली आहे. हे ऐकून मोहनला अचानक धक्काच बसला आणि त्याचा तोल बिघडला. तो स्टूलवरून थेट सुरेखावर पडला आणि त्याचा परिणाम असा झाला की दोघेही खाली पडले. काही काळ त्यांच्या सर्व भावना पोकळ झाल्या. या अनपेक्षित घटनेने दोघांनाही धक्का बसला. सर्व काही इतक्या वेगाने घडले की दोघांनाही काहीच समजले नाही. सुरेखा अविश्वासाने मोहनकडे पाहत होती. तिला असे बघून मोहन म्हणाला, सॉरी, तुला लागले तर नाही ना? आणि तो पटकन उभा राहिला. माहीत नाही त्याने सुरेखाला तुम्हालाऐवजी तुला का म्हटले. कदाचित त्याला आपलेपणाची जाणीव झाली असावी. सुरेखा स्वतःमध्येच बंदिस्त राहिली आणि फक्त एवढंच बोलू शकली, नाही, मला लागले नाही. आणि ती परत घेऊन गेली. काहीतरी होतं जे सुरेखाला मोहनच्या डोळ्यात स्वतःसाठी जाणवत होतं आणि तिला स्वतःमध्ये हरवल्यासारखं वाटत होतं. आता तिचे कोणत्याही कामात लक्ष लागत नव्हते. असेच ती आणि मोहन अनेक वेळा एकमेकांच्या समोर आले, पण ते एकमेकांसोबत बोलू शकले नाही. पण त्या क्षणामध्ये त्यांच्या नजरांनी एकमेकांना अनगणित गोष्टी बोलल्या होत्या, ज्या फक्त दोघांनाच जाणवत होत्या. आजीच्या गावातून परतताना योगायोगाने दोघेही एकत्र परत निघाले आणि त्यांची ट्रेन देखील एकच होती. मोहन मेरठचा असला तरी तो दिल्लीत इंजिनिअरिंग शिकत होता. हे सर्व ट्रेनमधून जाताना मोहनशी झालेल्या औपचारिक संभाषणातून सुरेखाला कळले होते आणि मोहनने सुरेखाला हॉस्टेल आणि घर दोन्हीचे लँडलाईन नंबर दिले होते. सुरेखाच्या आनंदाला सीमा उरली नव्हती. घरी परतल्यावर त्यांचा फोनवर संवाद चालू झाला होता. सुरेखा आठवड्यातून 2दा मोहनशी हॉस्टेलच्या नंबरवर बोलायची आणि दोघेही त्या 2 दिवसांची आतुरतेने वाट पाहायचे. अशातच 7 महिने निघून गेले. त्या 7 महिन्यात त्यांच्यात फोनवर अनगणित बोलणे झाले होते. अनेक आश्वासने आणि एक भेटही झाली. दोघांनीही एकमेकांना आपल्या जीवनसाथीच्या रूपात स्वीकार केले. मोहनने तर सुरेखाला घरी येऊन मागणी घालणार असल्याचे बोलले, पण सुरेखानेच त्याला तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत थांबायला सांगितलं. मग अचानक मोहनचा फोन येणे बंद झाले. सुरेखा त्याला इकडून सतत फोन करत राहिली, पण प्रत्येक वेळी तिला एकच उत्तर मिळायचे की मोहन आता या हॉस्टेलमध्ये राहत नाही. तिने त्याच्या हॉस्टेलमध्ये जाऊन त्याने खरंच हॉस्टेल सोडलं आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तिला त्याच्या घराचा पत्ता माहीत नव्हता, पण ती सतत घरच्या नंबरवर कॉल करत होती, पण तिला तिकडून रॉंग नंबर असल्याचे सांगितले जायचे. तिच्या मनात हजारो प्रश्न सतत घुमत होते की मोहन अचानक कुठे गायब झाला आणि त्याने माझ्याशी फोनवर बोलणे बंद का केले. त्याच्यासोबत काही वाईट तर घडले नसेल ना? का त्याने माझी फसवणूक केली आहे? किंवा त्याने लग्न तर केले नसेल ना? असे हजारो प्रश्न तिला रात्रंदिवस सतावत होते. या दिवसातच तिचे खाण्यापिण्यावर अजिबात लक्ष नव्हते. त्यामुळे ती आजारी पडू लागली होती. तिला मोहनची आठवण येत होती, पण ती काहीच करू शकत नव्हती. रोज ती त्याच्या कॉलची वाट बघायची, पण मोहनचा तिला कधीच फोन आला नाही. तिने कसे तरी ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी डीएडला प्रवेश घेतला. इतक्या वर्षात तिच्यासाठी खूप चांगले स्थळ आले होते, पण तिने मोहनला दिलेल्या त्या वचनांनी तिला कधीच दुसऱ्याची होऊ दिले नाही. घरच्यांचा तिच्यावर प्रचंड दबाव असतानाही तिने लग्न केले नाही आणि त्या वचनांनी मोहनलाही आजवर अविवाहित ठेवले होते. ते साई मंदिरातून परत आले खरं, पण सुरेखा आणि मोहन दोघेही रात्री एकमेकांचा विचार करत अश्रू ढाळत होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सुरेखाची पावले पुन्हा साई मंदिराकडे निघाली. तिला मोहन तिथे बसलेला दिसेल या आशेने ती मंदिराकडे जाऊ लागले. तिथे गेल्यावर तिने पाहिले, अपेक्षेप्रमाणे मोहन तिच्या आधीच तिथे येऊन थांबला होता.
इतक्या वर्षांनी एकमेकांना भेटतात दोघेही एकमेकांना मिठी मारून खूप रडले. सगळ्या ओल्या तक्रारी आणि प्रश्नोत्तरे अश्रूंनी वाहून गेले. सुरेखा आणि मोहनची मानसिक स्थिती इशिका आणि विनयपासूनही लपून राहू शकत नव्हती. कालच दोघांनाही त्यांच्यावर संशय आला होता. म्हणून कालपासून इशिका आपल्या सुरेखा आत्यावर आणि विनय त्याचे चुलते मोहनवर नजर ठेवून होता. त्या दोघांचा पाठलाग करत तेही साई मंदिरात पोहोचले आणि आता दोघांच्याही समोर संपूर्ण परिस्थिती स्पष्ट झाली होती. सुरेखा आणि मोहन काहीही न बोलता डोळे मिटून एकमेकांच्या खांद्यावर डोके टेकवून बसले होते. त्यांना असे पाहून इशिका आणि विनयचेही डोळे ओले झाले होते. रात्री जेव्हा इशिकाने तिच्या आत्याच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला तेव्हा सुरेखाला तिच्या भावना लपवता आल्या नाहीत आणि त्यांनी इशिकाला मिठी मारले आणि रडत रडत तिला आपली संपूर्ण कथा सांगितली. तिकडे मोहनचीही अशीच परिस्थिती होती. विनय मोहनला म्हणत होता की काका, मला मान्य आहे की तुमचा एवढा मोठा रस्ता अपघात झाला आणि नाईलाजास्तव डॉक्टरांना तुमचा एक हात कापावा लागला, पण तुम्ही हे सुरेखा काकूपासून लपून खूप चुकीचे केले. ती तुमच्यावर खूप प्रेम करते. तुम्ही तिला तुमच्या सुखादुःखात सहभागी करून घ्यायला हवे होते. विनय बेटा, त्यावेळी मी सुरेखाला हे सर्व सांगण्याच्या मनस्थितीत नव्हतो. ही बातमी सांगून मी सुरेखाला दुःखी होताना पाहू शकत नव्हतो आणि मग या अपंगासोबत तिचे भविष्य काय असणार. यावर विनय म्हणाला, असे बोलू नका काका, तुमच्यात काय कमी आहे. तुम्ही अजूनही सेल्फ इंडिपेंडंट आहात आणि तुम्ही सर्व काही करता जे नॉर्मल माणूस करू शकतो. काका प्लीज माझे ऐका. 18 वर्षापूर्वी तुम्ही केलेली चूक आता सुधारायची संधी मिळाली आहे. ती संधी गमावू नका. नाही विनय, तू हे काय बोलत आहेस. जर इतक्या वर्षापूर्वी मला तिच्या भविष्याची काळजी वाटत होती तर मग आता सुद्धा मला तिच्या भविष्याची काळजी आहे. त्यामुळे मी तिच्यासोबत लग्न करून तिचे आयुष्य खराब करू शकत नाही. पण काका, त्यांचे भविष्य तुमच्या हातात आहे. म्हणूनच तुमचे नशीब सुद्धा इतक्या वर्षांनी तुम्हाला एकत्र आणत आहे. आजही त्या फक्त तुमच्याच आशेने जगत आहे. विनय हजार तर्क देऊन मोहनला समजवायचा प्रयत्न करतो तेव्हा कुठे विनयच्या बोलण्याचा आणि त्याच्या युक्तिवादाचा मोहनवर प्रभाव पडतो. पण आपल्या हाताकडे पाहिल्यावर त्याला मनात पुन्हा तेच प्रश्न येऊ लागतात. त्याचे एक मन त्याला म्हणत होते की आता जाऊन सुरेखासोबत लग्न करावे, पण दुसरे मन म्हणत होते की मी सुरेखाला सुखी ठेवू शकतो का. माझे अपंगत्व सुरेखाच्या सुखाच्या आड येऊ शकते का. आतल्या मनाचं ऐकावं की बाहेरच्या मनाचं ऐकावं हे त्याला समजत नव्हते. इकडे इशिकाही सुरेखाला खिळवून ठेवते आणि एकत्र येण्याची चर्चा करते, पण सुरेखाचे उत्तर काही वेगळेच होते. तिने इशिकाला स्पष्ट शब्दात सांगितले, बघ इशू, मी मोठ्या कष्टाने स्वतःला यातून सावरला आहे आणि आता मी माझ्या आयुष्यात खूप प्रगती केली आहे. त्यामुळे मी या नात्याचा विचारही करू शकत नाही. हे चांगले होईल की तू सुद्धा हा विचार मनातून काढून टाकला तर बरे होईल. आत्या, तू मोहन काकांना विसरली आहेस तर मग दुसऱ्या दिवशीही तू त्यांना गुपचूप भेटायला का गेली होतीस. इशू, ते यावर इशिका म्हणते, हो आत्या, उत्तर दे. आत्या, खरं सांगायचं म्हटलं तर या प्रश्नाचे उत्तर तुझ्याकडे नाहीये, कारण तू अजूनही मोहन काकांवर खूप प्रेम करतेस. माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नसेल तर एकदा स्वतः मनाला विचारून बघ. पण सुरेखा इशिकाचे काहीही ऐकायला तयार नव्हती. पुढे 2-3 दिवस असेच निघून जातात. इशिका आणि विनय देखील त्या दोघांना एकत्र करण्याचा निर्णय घेतात. अगदी आठवड्याभरानंतर सिमरन आणि विनयच्या एंगेजमेंटचा दिवस होता. इशिका विनयला म्हणते, विनय, सर्व प्लॅनिंग झाले आहे. तू डीजे वाल्यांना सांगितले आहे ना. विनय, हो इशू, तू टेन्शन घेऊ नकोस. सर्व प्लॅनिंग नुसारच होईल. फक्त देवाकडे प्रार्थना कर की दोघांना एकत्र करण्यात आपल्याला यश मिळो. दोघांचा एंगेजमेंट सोहळा सुरू होताच विनय डीजेला इशारा करतो आणि त्याला लग जा गले हे गाणे लावायला सांगतो. हे गाणे लागताच सुरेखा आणि मोहनची नजर एकमेकांना भेटल्याशिवाय राहत नाही. त्यांचा भूतकाळ त्या दोघांसमोर सागराच्या लाटांसारखा खवळून त्यांच्यात डोकावू लागला होता. दोघांचे डोळे ओले झाले होते. त्यांच्या हृदयाचे ठोके वेगवान झाले आणि त्यांना वाटत होते की धावत जाऊन एकमेकांना मिठी मारावी. दोघेही एकमेकांच्या भावना अनुभवू शकत होते, पण काहीच करू शकत नव्हते. सुरेखा आणि मोहनला पाहून इशिका आणि विनय मनातल्या मनात हसत होते आणि म्हणत होते की बघू किती वेळ हे दोघे एकमेकांपासून दूर राहतात. कुठेतरी त्यांच्या चिथावणीचा परिणाम सुरेखा आणि मोहन या दोघांवरही होऊ लागला होता. पुढच्या आठवड्यात सुरेखाला काही घरगुती सामान घेण्यासाठी
बाजारात जायचे होते, म्हणून तिने मार्केटला जाण्यासाठी बस पकडली. योगायोगाने पुढच्या स्टॉपवरून मोहनही त्याच बसमध्ये चढला आणि सुरेखाच्या शेजारी बसला. त्याला आपल्याजवळ बसलेले पाहून तिच्या हृदयाचे ठोके अचानक वेगवान झाले. तेवढ्यात त्याचा फोन वाजू लागला, ज्याची रिंगटोन होती लग जा गले. मग काय, सुरेखाने इतके दिवस तिच्या भावनांवर जे नियंत्रण ठेवलं होतं ते आज तिला स्वतःलाही आवरता आले नाही आणि तिच्या डोळ्यातून मोत्यासारखे अश्रू वाहू लागले. मोहनने तिचा हात धरला. आज सुरेखानेही मोहनचा हात घट्ट पकडला आणि उत्स्फूर्तपणे तिने मोहनच्या खांद्यावर डोकं ठेवलं. त्यानंतर बरोबर 2 महिन्यांनी विनय आणि इशिकाच्या लग्नाअगोदरच त्यांचा विवाह पार पडला. दोन्ही कुटुंबासाठी आजचा दिवस खूप आनंदाचा होता. याचे सर्व श्रेय इशिका आणि विनयला जात होते. दोन्ही घरातील सदस्य त्यांचे कौतुक करताना थकत नव्हते. मोहन आणि सुरेखाचीही तीच अवस्था होती. त्या दोघांनीही इशिका आणि विनयचे खूप कौतुक केले आणि त्यांना त्यांच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या.